पूर्णा शहरात विकासाचं मॉडेल उभं करू, विकास काय असतो हे पुणेकरांना दाखवून देऊ। त्यासाठी तुम्ही मला केवळ 5 वर्ष द्या व ऑटो रिक्षा निशाणी असलेल्या नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी भीमनगर येथे पार पडलेल्या सभेत केले। यशवंत सेना व डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने पार पडलेल्या सभेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ उमेलबाई लक्ष्मण कदम, प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार प्रज्ञा अजय गायकवाड, कलीम सौदागर, मिसबा कौसर, इम्रान कुरेशी यांच्यासह अब्दुल मुजीब, अब्दुल हबीब, बंटी कदम, राजेश भालेराव, सुधाकर खराटे, गणेश आहिरे, सलीम सौदागर, मखदूम कुरेशी, मधुर गायकवाड, नबील अहमद, असलम पठाण, आकाश आहिरे, राहुल गायकवाड, शेख मसूद, युसुफ खान, उस्मान कुरेशी, मारुती ढाले, नईम कुरेशी, नवाब कुरेशी, जलाल कुरेशी, अखिल कुरेशी, जलील कुरेशी, अविनाश गायकवाड, ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड, रफिक कुरेशीसह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मुजीब कुरेशी यांनी केले, तर संचालन व आभार अखिल अहमद यांनी मानले। काय म्हणाले आमदार रत्नाकर गुट्टे पाहूया। काम देखील आपल्या प्रभागामध्ये झालेलं आहे, त्यामुळे होय जर हा गुन्हा असेल तर आम्ही आहोत गुन्हेगार आणि असे 100 गुन्हे करायला आम्ही मागे हटणार नाही। आल्या व्यासपीठावर या शब्द देते आणि इथे बसलेल्या सर्वांच्या वतीने एक शब्द आज मी म्हणते, हा मी बोलणार नाही, हा तुम्ही सर्वजण बोलणार आहेत। आमच्या सवयी लढाया वाघाच बोलवा रे, आमच्या सवयी लढाया वाघाच बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा आमचा स्वभाव नाही रे, कुत्र्यास फाडण्याचा आमचा स्वभाव नाही रे। धन्यवाद। का मांगने को भी तैयार नहीं है। दूसरे की पोजीशन ऐसी है, वो है शिवसेना से और वो काम करने वाला है भाजपा के साथ में, तो मैं भाजपा से खड़ा होगा। ये तो मैं बात चीज को करूंगा उनके बारे में, लेकिन तुम्हारी समस्या को मैं ये बात जरूर कहता हूँ, एक शेर जरूर कहने वाला हूँ तुम्हारे इतने लोगों को देखने के बाद में। मुझे ये तीनों के लिए एक शेर कहना जरूरी समझता हूँ मैं, इसलिए कि मधुकर साहब मेरे भी बहुत नसीब के हैं, सलीम भाई है, मखदूम है। ये शेर आपको उसको जहन नशीन करना पड़ेगा और जहन नशीन करके तुमको इस बात को मानना पड़ेगा। इसलिए ये शेर किसने कहा, मैं अकेला ही चला था जाने बेमंजिल मगर, ये तीनों जब निकले, जब उनके सामने 9 लोगों के सामने जब खड़े होने का आया तो कोई खड़े रहने को तैयार नहीं था। ऐसे हवा चलने वाले लोग, ऐसे दादागिरी करने वाले लोग, ऐसे पैसों के ऊपर लोगों को कुछ भी बोलने वाले लोग, जिसको बात करने की तमीज नहीं, जिसको रहन सहन की तमीज नहीं, ऐसे लोग कहने लगे कि हमारे सामने कौन खड़े रहता हम उसको देख लेंगे। तो एक चिराग तुम्हारे मेरे सामने आया और वो माध्यम में रत्नाकर गुट्टे के साथ उनके आशीर्वाद के प्राप्त होने के बाद में आया। तो ये शेर उनके लिए मैं स्पेशली कह रहा हूँ, अकेला चला था जाने बेमंजिल मगर, लोग आते गए कारवां बनता गया। इसीलिए जब लोग एक साथ में आ जाते, इतने बड़े पैमाने पे छोटी सभा में अगर लोग हैं, तो ये मैं तुम्हारे तीनों से निश्चित कहता हूँ, आने वाला समय तुम्हारा तय है कि ये वार्ड के अंदर में परिवर्तन का जो लहर चल रही है, ये लहर के अंदर में मैं ये गारंटी से देता हूँ कि रत्नाकर जी गुट्टे साहब के साथ में जो लोग काम करने वाले, वो काम तुम्हारे को 1 मिनट के अंदर में करके देंगे। किसी दादागिरी, किसी पुलिस स्टेशन, किसी कोई अगर ऐसा काम अगर होता होगा आपका, तो वो काम रुकने वाला नहीं है, ऐसा मैं मानता हूँ। इसलिए ऐसा मानता हूँ कि मैंने भी 20 साल, लोग तो राम ने 14 साल का वनवास निकाला, तो मैं 20 सालों के 20 साल से बाहर हूँ इस खेल के। लेकिन अब समय आ गया, ये समय के अंदर में अब पीछे रहने में मजा नहीं है, समय के साथ में काम करना पड़ेगा। और तुम्हारा 2 तारीख के दिन इतने उल्लास, बंटीचे काहीतरी मतं खावे, ते मतं खाल्ले की फायदा कोणाला होईल, दुसऱ्या पॅनलला होईल, फायदा काँग्रेसला होईल। उद्धव सेना जी उभी आहे ही मतं खाण्यासाठी उभी आहे, ते काय निवडून येणार नाही। ते काय केलं त्यांनी निवडून, म्हणजे 5 वर्षे पुन्हा 9 वर्षे सत्तेत काय केलं, 5 वर्षात सत्तेत होते, 5 वर्षात काय केलं त्यांनी? साधं आपल्या समाजाच्या समस्यांमुळेचा प्रश्न सॉल्व्ह करू शकले नाही। साधा त्याच्यानंतर त्यांना जे मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये मला वाटतं लग्न काहीतरी एक आपलं ह्याचं मठ आहे ना, तो बुद्ध स्वामी मठ, तिथे त्यांना लग्न कामासाठी एक सभागृह पाहिजे होतं, ते करू शकले। असे बरेच काही छोटे छोटे काम आहेत समाजात, ते समाजाचे कामं करू शकले, ते आपले काय कामं करतील।
फक्त दाखवायला एकच आहे त्यांना, आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, आम्ही बाबासाहेब महाराजांचा पुतळा बसवला. ठीक आहे, धन्यवाद, बसवला, चांगली गोष्ट केली तुम्ही. तुम्ही बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवला, बसवेश्वर महाराज तर तुमचे होते ना, तुम्ही बसवू शकले का? नाही बसवू शकले. पुन्हा इकडे तोंड दाखवायचं नाही, ना तोंड दाखवायचं ना तोंड बघायचं. पुन्हा लगेच 5 वर्षांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं, दुसऱ्या 5 वर्ष तिसऱ्या ठिकाणी उभं राहायचं आणि मी म्हणायचं कुठूनही निवडून येतो. अरे बापू, ज्या भागातून निवडून आला, अरे काय झालं? शेवट आणि एक नगराध्यक्षाचे 24 आमचे उभे एक नगराध्यक्षा धरून ह्यांना साधे एवढा पक्ष मोठा यांचा, त्यांना उमेदवार मिळाले उभे करायला. पूर्ण उमेदवार कुठे उभे केले? पूर्ण उमेदवार नाही मिळाले यांना, ना काँग्रेसला मिळाले ना उद्धव सेनेला मिळाले. दोघालाही पूर्ण उमेदवार उभे करायला मिळाले. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट आहे. तू तिथून उभा टाक, मी तुला निवडून देतो, इथून उभा टाक, मी तुला निवडून देतो, माझे मत तुला घे, तू माझे मत घे. ही सगळी ऍडजस्टमेंट आहे. ही ऍडजस्टमेंट ओळखा. एकवट मत फक्त आपल्या पॅनलला द्या. कुणाच्याही पॅनलला तुम्ही जर तिकडं उद्धव सेनेला जर मत दिले तर ते फायदा दुसऱ्या काँग्रेसला होणार आहे. त्याच्यामुळं त्या काँग्रेसला मत आता काँग्रेस राहिली कुठं? पण काँग्रेस आहे कुठं? काँग्रेस सत्तेत आहे का? पैसे आणणार कुठून? ते तुमचा विकास करेल कुठून? आहे का सत्तेत? ते आणखी 4 वर्ष तर सत्तेत येणार नाहीत. मग ते सत्तेत येणार नाही, मग पैसे आणणार कुठून? विकास करणार कुठून? हे त्यांनी सांगावं. जेव्हा भाषणं करतील तेव्हा प्रचार करतील, उभा राहून सांगावं की आम्ही पैसे कुठून आणणार आहेत. तशी शिवसेना आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे. त्या शिवसेना सत्तेत नाही, ते कुठून पैसे आणून करणार आहेत? सत्तेत होते तेव्हाही ते विकास करू शकले नाही, मग आज कुठून विकास करणार आहे? त्याच्यामुळं टेबल इंजिन आहे आपलं. सत्ता आमची आहे, मी आमदार आहे, मी सत्तेत आहे, माझा नगराध्यक्ष सत्तेत, आम्ही सगळे टेबल इंजिन आमचं आहे. त्याच्यामुळे आम्ही पैशाला कमी पडू देणार नाही. तुमचा विकास 100% विकास होईल तुमचा. आणि ह्यांनी खूप हातापाय मारून बघितले, त्यांना कोणी जवळ केलं? म्हणजे खान साहेबांनी केलं जवळ, दिले काँग्रेसचे तिकीट सगळे एम फॉर्म, लावा एम फॉर्म. हे अगोदर जे शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना आहे त्यांनी आधी स्वतः काहीतरी करायचं केलं होतं, पण ते आलं वरून पैसे नाही. आपल्या पक्षावर लढाले ते ना, त्यांची सत्ता ना ह्यांची सत्ता आमची आहे आणि 4 वर्षे राहणार आहे. तिथून पुढे कालच्या 23 तारखेला गिन्नी होती, विजय झाला होता माझा. आणि जसं मी तुम्हाला सांगतो, पहिल्या टायमाला आपल्याला भाषणाला उठल्यावर त्या शुभ संकेत मिळालेला आहे. त्याच्या अगोदर एक शुभ संकेत असा मिळाला की अगोदर म्हणले आम्हाला फक्त जे नगराध्यक्षाला जे निशाणी आहे ती खाली निशाणी देता येणार नाही. पण रातोरात एक पत्र आलं निवडणूक आयोगाचं की नगरसेवकाला आणि अध्यक्षाला सारखी ज्ञान आपल्याला आठव मिळाला. आता हे सगळे प्रचार मी आठवमध्येच करलेत, आपल्या विरोधक आपल्या आठवणीत प्रचार करले, आपलाच प्रचार व्हायला. म्हणजे आठव चिन्ह मिळालं. विधानसभेला काय चिन्ह होतं? माझं आठवच होतं. मग विधानसभेला विजय झालेला आहे. आता तुम्ही विधानसभेला जसा विजय माझा केला तसा आता नगरपालिकेला हे ऑटो आहे आणि 3 ठिकाणी ऑटो आहे आपला. आता काय तुम्हाला हे ते बघायची काही गरजच नाही. वार्डमध्ये गेले इथं 4 बटन दाबायचे, 3 नगरसेवक 1 अध्यक्ष आणि बाकी वार्डमध्ये 3च बटन दाबायचे. तर हे निश्चित तुम्ही